भास्करगड मोहीम हा ट्रेक आम्ही कसा केला ते या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे. पहिले गडाची माहिती. भास्करगड हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेतील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. हरिहर किल्ल्याच्या जवळ असल्यामुळे या परिसरातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी तो एक मानला जातो. समुद्र सपाटीपासून सुमारे 1067 मीटर म्हणजे साधारणतः 3500 फूट उंचीवर हा किल्ला आहे. ह्या किल्ल्यावरील पाहण्यासारखे म्हणजे दगडामध्ये कोरलेल्या सुंदर पायऱ्या. ह्या दगडी भेगामधून, नागमोडी वळणामधून आणि उंच दगडी पायऱ्यावरून चढताना काळजात महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भास्करगडावर मराठी आणि मोगल यांच्यातील संघर्षानंतर 1670 मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. भास्करगडाचा खरा गौरव म्हणजे तो स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा किल्ला. गडाच्या उंच भागावरती प्राचीन हनुमानाची मूर्ती आहे. आम्ही हा ट्रेक नाशिकच्या MVP माउंटेनिअरिंग क्लब सोबत केला. जवळपास आम्ही 60 जण होतो आणि ते पण प्रत्येक वयोगटातील. आणि सर्वात यंग जर म्हणायचं झालं तर 86 वर्षाचे श्री अशोकजी कंसारा होते. त्यांच्या जिद्दीला सलाम. ह्या दगडी पायवाटामधून तसेच पावसामुळे निसरड झालेल्या या रस्त्यातून आणि झाडाझुडपातून आमचा हा प्रवास सुरू होता. हिंदू धर्म की जय. मी आणि बाबा सगळ्यांच्या पुढे जय भवानी जय शिवाजी. चला एक सुरुवात केली आहे. मोजायचं नाही आता. आत्ताच विचारलं. माझी लाईफ पार्टनर हा ट्रेक 2 वर्षाच्या गॅपनंतर करत होती. चला आपण तिचा अनुभव ऐकूया. धुक्यामध्ये लपलेला हा भास्करगड डोळ्यांनी आणि ड्रोनने कॅप्चर केल्याशिवाय राहवले नाही. पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि आम्हाला ही संधी मिळाली. प्रचंड हवा आणि त्यात ड्रोनचा एक पंख नीट उडत नव्हता ते तिथे लक्षात आलं. म्हणूनच ड्रोन खूप दूर न नेता जवळचं एक दृश्य टिपलं आणि सुरक्षितपणे ड्रोनला खाली उतरवलं. या ट्रेकमधला माझा सगळ्यात फेवरेट पार्ट म्हणजे ही ती डोंगरी कडा. भास्करगडाच्या टॉपकडे जाताना या रस्त्याची रचना आणि नैसर्गिक सौंदर्य मन मोहून टाकणारं होतं. काही ठिकाणी पावसाने चॅलेंजेस वाढवले, पण MVP माउंटेनियर्स लीडर्सने आम्हाला प्रत्येक कठीण पॅचला नीट पार करून देण्यास खूप मदत केली. We have reached. Yes. आता इथे आम्ही जेवण करणार आहे. पावसात जेवणाचा आस्वाद घेणार आहे. आले की नाही? येत आहे. We did it. Yes. Finally at the top. चला दाखवूयात.
वा केवढे मोठे रोल वाव. फुल हाऊसफुल सगळ्यांनाच बरेल मस्त चलो इट्स टाइम फॉर लंच. थोड्या वेळ ट्रेकिंगचे किस्से ऐकले. मी नंदन देशपांडे. मी हर्षल. किती तुम्ही भास्कर पहिल्यांदा गेला? भास्कर घाटला मी पहिल्यांदा आलो. बरेच माझे ट्रेक झालेले आहे. अच्छा एक छोटासा ग्रुप आहे त्यामध्ये बघितला म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात त्यांनी डोंगर चढले आहेत बापरे. आणि त्याही नऊवारी साडीमध्ये दिसून नऊवारी साडीमध्ये अगदी पूर्ण नटून थटून ते आलेले होते आणि नाकात नथ वगैरे सगळं पूर्ण अगदी अरे वा. एखादी महाराष्ट्रीयन पूर्ण स्त्री कशी असते तसे ते आलेले होते. भारी. आयुष्यातला पहिला ट्रेक त्यांचा अच्छा आणि डायरेक्ट कळसूबाई. वाव. अल्पशा विश्रांतीनंतर आता आम्ही गड उतरण्यास सुरुवात करणार होतो. त्याआधी एक ग्रुप फोटो तर नक्कीच झाला पाहिजे. चला इट्स टाइम फॉर द ग्रुप फोटो. आता आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे. इकडनं उतरणार आहे आम्ही या भास्कर गडावरनं. येस दिस इज द टॉप. स्टेप्स क्रॉस करतो आम्ही. परतीचा प्रवास सुरू झाला. मनात थोडी धडधड होती कारण चॅलेंजिंग पॅच पुन्हा क्रॉस करायचा होता. पण जेवढा विचार केला त्यापेक्षा सोपा झाला आणि सहज पार झाला. पक्ष्यांचे आवाज, निसर्गातील एनर्जी, सगळं मनात साठवून आम्ही खाली उतरत होतो. आलं सुरू आलं. खाली गरम गरम चहा आणि एक आधी पोहोचलेला ग्रुप वाट पाहत होता. सगळे सुरक्षित पोहोचलो. सर हे पण ऑर्चिड आहे ना तेच बघाच ट्रेकिंगमध्ये काय असावं हे थोडक्यात आमचे ट्रेक लीडर निलेशजींनी सांगितलं. ब्रिदिंगला त्रास व्हायला लागला किंवा एखाद्या वनस्पतीचा वास असतो, ॲलर्जी असते, असं काही जाणवलं पटकन फेस कव्हर केलं तर आपण त्यातून सिक्युअर झालो. शक्यतो ट्रेकला येताना फुल स्लीवचे टी शर्ट घालायचा प्रयत्न करा सगळ्यांनी. पर्पज टॅनिंग होणार नाही, आपण गोरे राहू. आणि दुसरं म्हणजे ॲलर्जी होणार नाही झाडांची, जे की जंगलातले ना झाडं आपल्याला माहीत नसतात, नॉलेज नसतं काही. त्याच्यामुळे फुल स्लीव्ज घातलेलं कधी पण चांगलं. त्यातल्या त्यात जर ड्राय फिट असेल तर ते अजून चांगलं. ते कपडे अंगाला चिटकत नाही, पाऊस पडला घाम आला की ते सगळ्या कपड्यांचा म्हणजे स्वरूप बदलून जातं आपलं. त्यामुळे ड्राय फिट घाला तर ते अजून चांगले, लवकर वाळतात. भास्कर गड आता आम्ही चढणार आहे. बऱ्याच दिवसांनी ट्रेक करणार आहे. छान पाऊस सुरू झालेला आहे. फर्स्ट ट्रेक. Yes. Bit nervous and very much excited. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन ट्रेक आणि नवीन अनुभव घेऊन.